तिखट सांडगे तर तयार करून झाले, पण ह्याची आमटी करूया ना आज. तर आपण आज साधी सिंपल पारंपरिक गावरान पद्धतीनं तिखट सांडग्याची आमटी तयार करणार आहोत. तर करायचं काय, इथे 1 वाटी सांडगा घेतला आहे वाळलेला. 2 दिवस वाळवून घ्यायचे खरखरीत. आणि हा वाळलेला सांडग्याची आमटी करण्यासाठी कांदा घेतला आहे कट करून बारीक, एक मिडियम साईजचा. तर सांडगा जेवढा चांगला वाळेल ना तितकं छान शिजला जातो लवकर आणि चवीला छान लागतो. तर काय करायचं, घेतलेला सांडगा हा पहिल्यांदा गरम तव्यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडा वेळ परतून घ्यायचा. आणि नंतरच ह्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं. थोडंसं पहिला गरम करून घ्यायचा आणि नंतरच ह्यामध्ये तेल घालायचं. पावसाळ्यामध्ये भाजीपाला असला तरी आपण कधी बाहेर जात नाही, शेतकरी लोक जात नाही, त्यावेळेला ना भाजीला काय नसेल, आमटीला काय नसेल, तर हा तिखट सांडगा ना खूप उत्तम चवीला लागतो बरं का. पहिल्याच्या काळी असंच करायची, भाजी आमटीला नसले की तिखट सांडगा आहे तो भरपूर प्रमाणामध्ये करायची आणि भाजी आमटी ह्याचीच करायची. ते 5 ते 10 मिनटं आपण हा सांडगा ना तेलामध्ये परतून घेतला आहे. छान असं भाजून घ्यायचा, करपवायचा नाही, थोडंसं जास्त वेळ भाजून घ्यायचा. आणि आता टोप ठेवला आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये तेल घालायचं, जिरे घालायचं. जिरे छान तडतडले की त्यामध्ये घालायचं 1 मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा. काही वेगळा पदार्थ ह्यामध्ये मसाला घालायचा नाही. जो काही मसाला आहे ते आपण सांडग्यामध्ये घातलाच आहे. अगदी साधी सिंपल जेवढी आमटी कराल ना तितकी छान चवीला ही सांडग्याची आमटी लागते. तर जास्त पदार्थ घातले की त्याची चव बदलली जाते. अशा पद्धतीने एकदा सांडग्याची आमटी तयार करून बघा. म्हणूनच म्हणतात की घरामध्ये भाजीला काय नसेल तर हा सांडग्याची आमटी नक्कीच करा. कांदा परतून झाला की त्यामध्ये सांडगा घालायचा. ऑलरेडीचा आपण सांडगा आहे तो तेलामध्ये थोडासा परतून घेतला आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही भाजला तरी चालतो. हळद घालायची त्यामध्ये अर्धा चमचा आणि लाल तिखट आहे ते आपलं आवडीनुसार घालायचं. तरीसुद्धा थोडंसं कमीच घालायचं, कारण सांडगा आहे तो तिखट असतो, कारण यामध्ये आपण लाल काश्मीरची पावडर घातली असते. आता सगळं छान असं परतून घेतलं की त्यामध्ये घालायचं गरम पाणी, म्हणजे उकळलेलं नाही, थोडंसं कडक झालेलं पाणी आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं. 5 ते 10 मिनटं हा सांडगा शिजायला लागतो, कारण की सांडग्यामध्ये आपण हरभरा डाळ, तूर डाळ घातली आहे. उडदाची डाळ जास्त घातली की हा शिजायला जास्त दमवला जातो. पण ह्यामध्ये ना जो तुम्हाला सांडग्याची रेसिपी पाहिजे असेल ते नक्की बघा, शिजतोसुद्धा लगेच 10 ते 12 मिनटात. आणि ही त्यावर घालायची हिरवीगार कोथिंबीर. आणि आमटीचा कलर बघू शकता किती सुंदर झाला आहे. अशा पद्धतीने एकदा साधी सिंपल सांडग्याची आमटी तयार करून बघा, खूप चवीला लागते. गरमागरम भाकरी म्हणू नका, चपाती म्हणू नका, सगळ्याबरोबर हा सांडग्याची आमटी सूट होते. तर भाताबरोबर तर काय बोलायचं कामच नको. आणि सांडग्यापासून सुक्की भाजीसुद्धा सुंदर होते बरं का. तर हे आपण आज केले, आज सांडग्याची आमटी. सुक्की भाजीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ, तोसुद्धा अगदी साधी सिंपल आहे. तर साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनालीला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तयारच झाली आपली झणझणीत सांडग्याची तिखट आमटी. तर असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.